कधी कधी तर आम्हाला तुमचा हेवाच वाटायचा की यो माणूस तुमच्यावर एवढा जीव पाकडतो, त्यातला 1% जरी आमच्या पदरी टाकला असता तर आमचं आयुष्य सार्थकी लागलं असतं. पण त्यांचं हे जे काही चाललंय ते ठाव आहे अधिपती, ठाव आहे आम्हाला. पण तरी आम्हाला ते पाहिजेल आहे. आज ह्या कारणानं का होईना आपण 4 पावलं ते पुढं आले. उद्या कदाचित त्यांचा आमच्याबद्दलचा राग बी जाईल. आमचं सगळं चांगलं होईल. अधिपती, या माणसाच्या नावाचे काळे मणी आम्हाला आमच्या गळ्यात घालायचे आहेत. यांच्या नावाचं कुंकू कपाळाला लावायचं आहे. अहो, आमची आयुष्यभराची एक इच्छा होती, ती आज ते पुरं करायचं म्हणतात. कुठली बळजबरी नाही, जबरदस्ती नाही. अधिपती, तुम्हाला हे दिसतंय का नाही, हे सगळं खोटं आहे. आता का नाही, आम्हाला सगळं खरं हवंय. असं कधी आमच्या आयुष्यात घडेल असा आम्ही विचार पण केला नव्हता हो, पण ते होत आहे. आम्ही यांच्यासाठी एवढा जीव काढला, पण याने काही आमचा जीव जाणला नाही हो. आशा सोडली, नाद सोडला आणि आज अचानक हे समोर आलं. आणि अधिपती, आम्हास तिथे पाहिजेल आहे. आम्हास ती सवाष्णीचा मान पाहिजेल आहे. आजपर्यंत ज्यांच्यावर आम्ही एवढा जीव टाकला ते आज स्वतःहून आम्हाला लग्नाची मागणी घालतात अधिपती. आता जर आम्ही नाही म्हणलं तर दैव देतंय आणि कर्म नेतंय अशी गत होईल हो आमची. समाजात नवरा असलेल्या बाईला जो मान असतोय, ताटा असतोय, तो आम्हाला आयुष्यात मिळाला नाही. पण आता आम्हाला मरायचंय ते लग्न झालेली बाई म्हणून, घरात घुसलेली बाई म्हणून नाही अधिपती. हो, पण आई साहेब, लग्नाची बायको हा मान पाहिजे आम्हाला. आपण तो मान कसा मिळतो याचा बी विचार करा. कसा का मिळना? आम्हाला एक सांगा अधिपती, तुमचं लग्न झालं तेव्हा सुनबाईंचं तुमच्यावर प्रेम होतं का? आपल्या बहिणीची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून हे मी माझ्या आई बाबांशी बोलले. माझी तत्व मारली, मन मारलं आणि राहिले उभी बोलल्यावर. पुढं जाऊ नका. आपलं लगीन म्हणजे मोठा खड्डा असणार आहे मास्तरीनबाई. मला पडायचंय त्या खड्ड्यात. आपण तुम्ही मला घेऊन पडणार, अशानं आपला संसार होणार नाही. मग नाही येईल आज त्याला. पण नंतर तुम्हीच म्हणला का नाही की त्यांचा तुमच्यावर जीव जडला.